आमचे लाडके एकनाथ मामा यांनी मागच्या शनिवारी आमची भेट घेतली आणि त्यांनी गोड बातमी लवकरच देतो, आजच मुख्यमंत्री महोदयांना बोलतो असं त्यांनी सूचित केलं होतं। 10 मिनिटाची भेट झाली, पण 8 दिवस झाले, आज 9वा दिवस आहे। लाडक्या मामाकडून गोड बातमीचा आम्हाला काही समाचार भेटलेला नाही आणि त्यांनी काही मुख्यमंत्र्याला भेटलेला मेसेज आमच्या पत्राला उत्तर सरकारकडून अधिकृतपणे भेटलेलं नाही। म्हणून प्रतिकात्मकरित्या आज दिवाळीला भाचे आणि भाच्या हे मामाच्या गावी जातात, तसं या एकनाथ मामाच्या बहिणीची मुलं आणि मुली आज ठाण्यामध्ये आपल्या आजोळी आलेले आहेत आणि आपल्या आजोळी येऊन आपल्या लाडक्या मामांना आर्त हाक देत आहेत। आम्ही मागच्या वर्षी सुशिक्षित बेरोजगार होतो, 11 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर आज आम्ही प्रशिक्षित बेरोजगार झालोत। मग दिवाळी आम्ही साजरी कशी करायची? आज दिवाळी साजरी करण्यासाठी आमच्याकडे क्षमता नाही आहे, म्हणून आज आमची दिवाळी गोड करा मामा आणि आज आम्हाला तुम्ही कायमस्वरूपी रोजगार देण्याचं अभिवचन द्या, घोषणा करा, GR द्या आणि मानधनात दुप्पट वाढ करा आणि आमची दिवाळी गोड करा। आणि घोषणा करून नुसती घोषणा करू नका, तर गोड बातमी देऊन आम्हाला करंजा, अनारशा, लाडू, गुलाबजामुन हे गोड पदार्थ सुद्धा खाऊ घाला। आणि गोड बातमी दिल्यानंतर तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दिवाळीमध्ये आम्हाला एकनाथ मामांनी फटाके सुद्धा घेऊन दिले पाहिजेत, हा आग्रह करत या भाच्या आणि भाच्या आपल्या ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून मामाला साथ घालत आहेत। पोलिसांनी परवानगी आंदोलनाला नाकारलेली आहे, काय आंदोलनाची पुढची दिशा असेल आणि पोलीस बांधवांनी आमच्या आंदोलनाला परवानगी जरी नाकारली असली तरी संविधान निर्माते घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या भारताचं संविधान आम्हाला लढण्याचं स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य आणि आपला आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्याचं स्वातंत्र्य देतं आणि त्या स्वातंत्र्याच्या आधारे त्या घटनात्मक अधिकाराचा आधार घेत आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करू। जे युवा वर्ग आहे 11 महिने प्रशिक्षण घेतलेलं आहे, प्रशिक्षण घेऊन देखील या युवा वर्गाला फक्त आश्वासन मिळालेलं आहे, कुठलाही ठोस निर्णय जो आहे राज्य सरकारकडून घेण्यात आलेला नाही, त्यामुळे ही आंदोलनाची वेळ आली आहे। दिवाळीसारखा मोठा सण आहे आणि ही सर्व तरुण पिढी जी आहे ती रस्त्यावरती पाहायला मिळते, नेमकी काय भावना? सर्वप्रथम माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी एक चांगला निर्णय निवडणुकीपूर्वी घेतला होता। आश्वासन दिलं होतं की ज्या ठिकाणी काम करतील त्या ठिकाणी 6 महिन्याचा कार्यकाळ त्या ठिकाणी मिळेल आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल। त्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीनं जे आश्वासन दिलं होतं, जे मुलं पहिला कुठेतरी काम करत होते, आज तब्बल 11 महिन्याचा कार्यकाळ बघता बघता संपत आला। याच्यापूर्वी देखील जेव्हा आम्ही मुंबईला पायदिंडी काढली होती, पाटील साहेबांनी आझाद मैदानावरती 24 दिवस आंदोलन केलं होतं। सांगलीमध्ये मी अमर उपोषणाला बसलो होतो, त्यावेळेस उदय सामंत साहेब आले ते एकनाथ शिंदे साहेबांची भेट घालून तुमचा विचारविनिमय केला जाईल असंही सांगितलं होतं, पण ह्या ठिकाणी कुठलाही शब्द पाळलेला ह्या ठिकाणी दिसत नाही। माझी या आपल्या माध्यमातून विनंती आहे की एकनाथ शिंदे मामा हे 100% एक सत्यशील आहेत आणि चांगल्या जो दिलेला शब्द पाळतील अशी प्रांजळ मत आमचं सर्वांचं आहे। जो शब्द त्यांनी दिलेला आहे की ज्या ठिकाणी काम करतील त्या ठिकाणी त्यांना कायमचा रोजगार उपलब्ध होईल, कायमचा होईल, पण आम्हाला आहे त्या ठिकाणी 11 महिन्याचं जे पत्र प्राप्त झाले ते पत्र एवढं धक्कादायक प्राप्त झाले। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला ते पत्र प्राप्त होईल, त्या पत्रातून ते रोजगार तुम्हाला कुठेही नोकरी ठिकाणी ते पत्र प्राप्त केलं जाईल, उपयोगाला येईल। पण आज जर स्थिती जर बघितली त्या पत्राचा कुठे देखील उपयोग होत नाही। त्या पत्रामध्ये क्लिअर सांगितलेलं आहे की ते कुठेही वापरता येणार नाही किंवा कुठेही ग्राह्य धरलं जाणार नाही। मग मला सांगा की 11 महिने आम्ही जे प्रशिक्षणार्थी घेतलं, मग आम्ही नेमकं पुढं करायचं काय? हा जे न सुटणारं कोडं पुन्हा एकदा या ठिकाणी निर्माण होते। आज जे मुलं या ठिकाणी शिक्षण शिकलेले, एवढे शिक्षण शिकून आज ठाण्यामध्ये मामाच्या गावाला उपस्थित आहेत। आज सकाळपासून काही रेल्वेतून आले आहेत, काही बसने आले आहेत, काही जसं मिळेल त्या पद्धतीने या ठिकाणी मुलं सकाळपासून या ठिकाणी मामाची वाट बघत मामाच्या भेटीसाठी मोठा आक्रोश करून हे मुलं रस्त्यावर उतरलेत। माझी माझी विनंती आहे मामांना की आज जे पत्र तुम्ही आम्हाला दिलं त्या पत्राचं पुढं काय, त्या पत्रामध्ये कुठल्या पद्धतीने नोकरी कुठं लागू शकते, माझं आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून त्या पत्रावरती एक माणूस
एक जरी माणूस कुठं महाराष्ट्रात नोकरी लागत असेल तर त्यांचं आम्ही त्यावेळेस स्वागत करू. आम्ही कधी देखील आंदोलन किंवा कुठली देखील भूमिका ठेवणार नाही. त्या पत्रावरती कागद बघटला देखील जाणार नाही एवढा बेकार कागद त्या ठिकाणी प्राप्त आहे. मग मला सांगा, सरकार ह्या शिकलेल्या मुलांना वेड्यात काढतं, येड्या माणसाला वेड्यात काढताना मी बघितलं होतं. पण राष्ट्रीय संत गाडगे बाबा आणि वैराग्य संपन्न बागडे विचार बघत असताना मान्य बालाजी पाटील चाकूरकर साहेबांच्या माध्यमातून आज ठाण्यामध्ये मामाच्या गावाला जाऊया आणि मामाची भेट घेऊन या ठिकाणी शांत आणि संयमी पद्धतीनं मामांच्यापर्यंत आमची व्यथा जाऊन मामाने आमची कुठंतरी हाक ऐकावी. या मुलांना रोजगार जो दिलेला शब्द आहे, आनंद दिघे साहेबांच्या ह्या पवित्र भूमीमध्ये पदस्पर्शाने पाहून झालेल्या पवित्र भूमीमध्ये दिलेला शब्द आहे, तो शब्द कुठेतरी पाळावा आणि ह्या मुलांच्यासाठी काहीतरी बघावं. आज 36 जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.